नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही भरती आलेली आहे. ओके. आता NNMची भरती आहे, नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनची 2026 ची ही भरती चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आहे यामध्ये. जे की तुमचं पद असणार आहे कनिष्ठ अभियंताची तर वॅकन्सी आलेली आहे विद्युतमध्ये आणि यांत्रिकीमध्ये. गटकची भरती असणार आहे. टोटल इथं 12 पदांसाठी ही भरती जाहीर केलेली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार इंजिनिअरिंग डिग्री आपली झालेली पाहिजे. इंजिनिअरिंग पदवी विद्युतमध्ये किंवा यांत्रिकीमध्ये तरच आपण इथं अप्लाय करू शकता. आता संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. नोकरी ठिकाण मुंबई असणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपलं इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप अँड फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे नवी नवी मुंबई महानगरपालिकेची भरती आहे. नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनची ज्याचं बेलापूर CBD याचं ऑफिस आहे नवी मुंबईमध्ये. ओके. आता याची जाहिरात आलेली आहे. ही 4 नंबरची जाहिरात 2025-26 साठी. याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गात रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तींची पूर्तता करण्यात पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. प्रशस्त जाहिरातीमधील पदे ही तांत्रिक सेवेतील आहेत. सदर भरतीसाठी पुरेसे प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनुसार गट क मधील 12 पदांकरिता अर्ज करण्याचे कालावधी दिनांक 5 जानेवारी 2026 पासून आपले फॉर्म चालू होणार आहेत. तर 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने nnmc.gov.in या वेबसाईटवरून फॉर्म भरू शकतो. 4/12/2026 पर्यंत ओके फॉर्म भरायचे आहे. 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. 11:55 पर्यंत रात्रीचा टाइम दिलेला आहे. अनुक्रमांक गट दिलेला आहे, संवर्ग दिलेला आहे, 7व्या वेतन आयोगानुसार इथं वेतन श्रेणी दिलेली आहे आणि इथं पदांची संख्या दिलेली आहे. आता गट क ची भरती असणार सगळ्यात पहिलं पद कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार 8 पदे आहेत. गट क ची भरती कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी पद आहे 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार जेव्हा 4 पदे आहे. टोटल इथं 12 पदे बघायला मिळतात. ओके. आता ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक दिलेले आहे. जे की ऑनलाईन फॉर्म चालू होणार आहे आपले 5 जानेवारी 2026 पासून आणि शेवटचा दिनांक असणार आहे अर्ज करण्यासाठी आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत. आणि परीक्षेची प्रवेशपत्र तुम्हाला 7 दिवसाआधी मिळून जातात. वेबसाईटवरून आपल्याला ते डाउनलोड करायची असतात. अपडेट्स वगैरे असतील तर बघून घ्या. आता परीक्षा शुल्क दिलेलं आहे यामध्ये खुल्या प्रवर्गांना 1,000 रुपये असणार आहे. मागासवर्गीय, अनाथ, आर्थिक दुर्बल घटक यांना 900 रुपये लागणार आहेत. ओके. याच्यात परीक्षेचे दिनांक, वेळ, केंद्र हे परीक्षा प्रवेशपत्रामध्ये नमूद केलं जाणार आहे. ओके. आता काही बदल वगैरे झाला तर तुम्हाला वेबसाईट वगैरे चेक करत राहायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला कळवण्यात येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतींचा तपशील ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरतीची पदांचा तपशील, वेतन श्रेणी, वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी, शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच तरतूदही ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याची मार्गदर्शन सूचना सगळं काही आपल्याला वेबसाईटवर देण्यात आलेलं आहे. ओके. याची नोटिफिकेशन आलेली आहे 13 डिसेंबर 2025 ला बेलापूर CBD कडून. आता याच्यात दिलेलं आहे पदनाम, पदसंख्या, आरक्षण तपशील, पदनिहाय, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव, वेतन श्रेणीतील माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे पदनाम कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल गट क ची भरती 14 सॅलरी. याच्यामध्ये तुम्हाला 38,600 पासून 1,22,800 पगार. याच्यात टोटल 8 पद आहे. कॅटेगरीनुसार तुम्ही बघून घ्यायची कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे. महिलांसाठी पण 1 पद आहे आणि सर्वसाधारणमध्ये 7 पद दिलेले आहेत. ओके. शैक्षणिक अर्हता असणार यासाठी आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठातील विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी आपल्याकडे पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. ओके. आणि त्याच्यानंतर 2 नंबरचं जे पद आहे आपलं
त्याच्यानंतरचं 2 नंबरचं पद दिलेलं आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकलच्या गट क ची भरती आहे. 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार. याच्यामध्ये आपल्याला 4 पदे बघायला मिळतात. ओके, सर्वसाधारणमध्ये 4 पदे आहेत. यासाठी शैक्षणिक अर्हता असणारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकलची इंजिनिअरिंग डिग्री आपली झालेली पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आता सर्वसाधारण सूचना वगैरे देण्यात आलेली आहे. वर नमूद केलेल्या पदसंख्येत आरक्षणामध्ये वाढ, घट किंवा बदल होण्याची शक्यता आहे. जे काही निर्णय घेण्यात येतील तुम्हाला वेबसाईट मार्फत आपल्याला अपडेट दिली जाईल. ओके, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, मोबाईल आपल्याला चेक करून टाका. त्याच्यावरच तुम्हाला अपडेट वगैरे मिळत असतात. ओके, जर कॅटेगरीमध्ये असाल, खुला प्रवर्ग वगैरे असाल, तर इथं आपल्याला राखीवमध्ये असाल तर आपल्याला त्याची कॅटेगरी सर्टिफिकेशन वगैरे लागणार आहे. ओके, आरक्षणासाठी. ओके, त्यानंतर इथे संबंधित आपल्याला काळजीपूर्वक हा फॉर्म भरायचा आहे. ओके, सगळे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहे. लग्नानंतरचे महिलांचे नाव वगैरे चेंज असेल तर आपल्याला विवाह नोंदणीचा दाखला, राजपत्र करणे अनिवार्य राहणार आहे. ओके, आता तुम्हाला अर्जामध्ये दिलेली माहिती, मूळ कागदपत्र तपासणी दरम्यान काही कागदपत्रामध्ये संचयास्पष्ट वाटल्यास तर सादर केलेल्या कागदपत्रांची माहिती मूळ अर्जातील माहिती यामध्ये फरक आढळून आल्यास तर तुम्हाला खोटी माहिती दिल्यास तुम्हाला कारवाई करण्यात येईल व तुम्हाला इथून बाद करण्यात येईल या भरतीमधून. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. आता वय, शैक्षणिक अर्हता, मागासवर्गीय, नॉन क्रिमिनियर प्रमाणपत्र, दिव्यांग दाखला, महिला असेल तर त्याचं, महिला, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी व खेळाडू अनुभव पात्रता ज्या दिव्यांग दिलेला आहे त्यांच्याच आपल्याला त्याचे डॉक्युमेंट लागणार आहे, दस्तावेज. ओके, ज्या कोट्यातून तुम्ही फॉर्म भरत आहात त्यासाठी. आता याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आता निवड प्रक्रिया वगैरे महानगरपालिकेच्या हातात आहे, जे की तुमचं परीक्षा घेण्यात येईल. आता याच्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती वगैरे. उमेदवाराने शाळा सोडण्याचा दाखला, जन्माचा दाखला, दिवस प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हतेची गुणपत्रके व प्रमाणपत्र मराठी व इंग्रजी भाषेत आपण गतीची गतीची टंकलेखन प्रमाणपत्र आपल्याकडे असेल किंवा MSID सर्टिफिकेट असेल, मागासवर्गीयांचा दाखला व जातीची दाखले वगैरे आपल्याकडे जे पण असेल ते लागणार आहेत. ओके, त्यानंतर इथं दिलेलं आहे आता सर्वसाधारणतः सदरची परीक्षा स्थगिती करणे, रद्द करणे, अंशात बदल करणे याचे अधिकार महानगरपालिका यांनी दाखवला आहे, नवी मुंबईचा. ओके, आता वयोमर्यादा दिलेली आहे की जे की 1 डिसेंबर 2025 पर्यंत काउंटिंग डेट आहे. अराखीव खुल्या प्रवर्गांना 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. मागास प्रवर्गामध्ये असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. नवी मुंबईचे तुम्ही कधी कर्मचारी असाल, मागासवर्गीय असाल तर 50 वर्षापर्यंत अप्लाय कराल. नवी मुंबईचे कर्मचारी असाल खुल्या प्रवर्गामध्ये तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करसाल. ओके, तुम्ही कर्मचारी पण असाल, टेम्पररी बेसिस पण असाल, तात्पुरत्या स्थापनेवर पण तरी तुम्ही अप्लाय करू शकतात. तेवढीच तुम्हाला वयोमर्यादा लागेल, 50-45. ओके, आता याच्यात दिलेली संपूर्ण वयोमर्यादा पॅराग्राफ्स. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे किमान वयोमर्यादा, कमाल वयोमर्यादा. सर्व उमेदवारांना 18 वर्ष कंप्लीट झालेले पाहिजे. खुल्या प्रवर्ग 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर मागासवर्गीय 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. खेळाडू असाल कोणत्याही तर 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आपल्या जर सशस्त्र सेवामध्ये 3 वर्ष सर्व्हिस झाली असेल तुम्हाला पण त्याच सूट भेटणार आहे. दिव्यांगांना 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात आणि पदवीधरांच्या खाली 55 वर्षापर्यंत प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. उपरोक्त 1 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्यालाही गणण्यात येणार आहे. पदसंख्या आरक्षणाच्या सूचना दिलेल्या आहे, जे की तुम्हाला व्हिडिओ वेबसाईटवरून चेक करायचं आहे. आता तुम्ही कोणत्याही प्रवर्गातून अप्लाय करा, पण तुम्हाला एकच कोणत्याही प्रवर्गातून अप्लाय करता येईल. ओके, एकच सर्टिफिकेट कोणतं पण लागू होणार आहे. ओके, त्याच्यात माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही वाचून घ्या इतकं. आता दिव्यांग आरक्षणाची माहिती आहे, त्याच्यानंतर इथं खेळाडू आरक्षणाची माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर अनाथ आरक्षणाची माहिती देण्यात आलेली आहे. आता निवड पद्धत जी असणार मित्रांनो तुमची, जी की जाहिरातीत अनुसरण प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्याची परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये शैक्षणिक अर्हता आणि अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा योग्य निकष आधारे निवड पद्धत निश्चित केली जाणार आहे. तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे, जे की तुमची परीक्षा तुम्हाला ठिकाण वगैरे मेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवरून तुम्हाला पाठवण्यात येणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आता गुणांची यादी नवी मुंबई महानगरपालिकेवर
अपलोड करण्यात येणार आहे. मौखिक मुलाखत घेतली जाणार नाही आहे. ओके. तर तुम्हाला यादी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला काहीही करता येणार नाही. तो निर्णय शेवटचा राहणार आहे. ओके. तुम्हाला SMS द्वारे किंवा वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकतात. आता याच्यामध्ये प्रमाणपत्र वगैरे आपल्याला डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहे. आता तुमचं सिलेक्शन झालं तर कागदपत्र पडताळणीसाठी शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, दिवस प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, खेळाडू, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर असे डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंटचे 2 झेरॉक्स कॉपी आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहे. ओके. त्यानंतर इथं तेव्हाच तुम्हाला सेल्फ अटेस्टेड पाहिजे. तिचं सिग्नेचर वगैरे करायचे. पॅन कार्ड वगैरे आपल्या सोबत घेऊन जा. पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. ओके. मोबाईल नंबर आणि मेल ॲड्रेस चेक करून टाका. त्याच्यावर अपडेट वगैरे येणार आहेत. ओके. आता निवड समितीने तयार केलेल्या 2 वर्षाची किंवा नवीन सूची तयार करण्यात आलेल्या सेवा भरतीची जाहिरात देण्यात येईल. ओके. त्या दिनांकापर्यंत यापैकी जो दिनांक आधी घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील. ओके. असं तर दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर समान गुणधारकांची दिलेली माहिती वाचून घ्या. अर्जांची इथं इत्यादी अर्हता बाबतींची इथं माहिती दिलेली आहे. जी तुम्ही बघू शकता. आता याच्यात आपल्याला दिलेली माहिती, अर्ज भरण्याची पद्धत दिलेली आहे. वेबसाईटवरून भरायचं आहे आणि तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. याच्यावर तुम्ही कॉल पण करू शकता. तुम्ही काही डाऊट्स वगैरे असेल तर. आता तुमचे फॉर्म चालू होणार आहे 5 जानेवारी 2026 पासून 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत शेवटची दिनांक. फीस भरायची नॉन रिफंडेबल असणार, जी की मी तुम्हाला सांगितलेली आहे. खोटी माहिती भरू नका, नाही तुम्हाला नंतर बाद करण्यात येईल भरतीतून. आता याच्यामध्ये श्रेणी पद्धत असल्याच्या गुणांसोबतची श्रेणी यादी सादर करावी. तर प्रोफाईल निर्मिती करा, प्रोफाईल अवगत करा, अर्ज सादरीकरण करा, परीक्षा शुल्क भरा. प्रोफाईल निर्मिती व अवगत करणे हे तुमचं दिलेलं आहे. ईमेल ॲड्रेसवर तुम्हाला आणि मोबाईल मेसेजवर तुम्हाला प्रोफाईल निर्मितीचे पासवर्ड, आयडी वगैरे जे आहे, रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला पाठवण्यात येतात. ओके. त्याच्यावरून तुम्ही नंतरून डाउनलोड करून घ्यायचे आहे. हॉल तिकीट्स वगैरे आल्यानंतर त्या नंबरवरच होता. आता इथं फोटोग्राफ, सिग्नेचर वगैरे अपलोड करायची आहे. जिची दिलेली साईज वगैरे बघू शकता. आता इथं फोटो 6 महिन्याच्या आधीचा असला पाहिजे. ओके. 6 महिन्यापर्यंतचा काळ्या शाईच्या पेनानं आपल्याला सिग्नेचर करायची. त्याची साईज वगैरे दिलेली आहे. अर्ज नोंद ऑनलाईन अप्लाय करा. ओके. त्याच्या पद्धतीने करून घ्या. ओके. सोपा फॉर्म असतो हा. त्यामध्ये आपल्याला नाव नाव वगैरे व्यवस्थित भरावं लागणार. नंतरचे नाव, आताचे नाव जे असेल ते बघून घ्या. ओके. आता परीक्षा भरणे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरण्याची शुल्क भरायचं आहे ऑनलाईन पद्धतीने. आता इथं साईज वगैरे दिलेली आहे फोटोची, सिग्नेचरची आणि कागदपत्र स्कॅन करण्याची. तुम्ही बघून घ्या. कागदपत्र अपलोड करण्याची प्रक्रिया दिलेली आहे, जी की ऑनलाईन पद्धतीने अपलोड करा. ओके. साईज वगैरे दिलेली आहे. अर्ज सादरीकरण करून घ्या. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गांना 1000, मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग, आर्थिक दुर्बल गटांना ₹900 लागणार आहेत. ओके. नॉन रिफंडेबल फीज आहे. फॉर्म नंतर तुम्हाला दुरुस्ती करता येणार नाही. इथं काळजीपूर्वक फॉर्म भरा. चुकल्यानंतर नाही तर परत दुसरा फॉर्म भरायला आपल्याला परीक्षा शुल्क पण परत भरावी लागेल. ओके. तर आपण चेक करून घ्या तरच भरा. नक्की झाल्याशिवाय भरू नका. आता डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला सोबत ठेवायचे, जे लागणारे. ओके. आता परीक्षा दिलेली आहे आपल्याला इथं, जी की तुम्हाला नंतरून ठरवण्यात येणार आहे. 7 दिवसाआधी तुम्हाला कळवण्यात येईल. हॉल तिकीटवर तुम्हाला नमूद केलेलं आहे परीक्षा केंद्र वगैरे कुठे आहे आपलं, काय माहिती कुठे आहे, काय नाही. ओके. दिव्यांग उमेदवारांची माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ओळख पटवण्यासाठी एक आयडी प्रूफ सोबत घेऊन जा. पॅन कार्ड, पासवर्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी. ओके. परीक्षेच्या ठिकाणी आहे ती झेरॉक्स कॉपी आणि आपला एक फोटो जो चिपकवलेला आहे तिथं. आता अनुसूचित प्रकार वगैरे काही तुम्ही चुकीचे प्रकार वगैरे तिथे केले, कॉपी वगैरे पकडली वगैरे, तर तुम्हाला बाद करण्यात येईल. परीक्षा केंद्रावर नियमावली दिलेली आहे. ओके. ती बघू शकता. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे, जे की मी तुम्हाला सांगितलेले आहे. उशिरा आले तर तुम्हाला इथून बसायला मिळणार नाही. 30 मिनिटं आधी जायचं आहे, कारण की बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन वगैरे तो 120 मिनिटाचा टाईम आहे परीक्षेचा. ओके. कागदपत्रे आपल्याला सोबत घेऊन जायची. जेव्हा अंतिम आपल्याला निकाल लागला पडताळणीसाठी डॉक्युमेंटचे लागू डॉक्युमेंट ते घेऊन जायचे आपल्याला यापैकी. ओके. अर्जाची माहिती बरोबर असल्याचं स्वयं घोषणा प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्जाचं बाकीचे कागदपत्र, वयाचा पुरावा, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा, राखीव प्रवर्गात निवड झालेल्या उमेदवारांची संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. आता वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडूंच्या आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. ओके. खेळाडू प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, राखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक असल्याचा आदिवास प्रमाणपत्र, नावात विवाह झालेला असेल स्त्रियांच्या नावात बदल असल्याचा पुरावासाठी विवाह सर्टिफिकेट आणि मराठी भाषेच्या ज्ञानाचा पुरावा, 10वीचं मार्कशीट चालून जातं, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि डोनेशन प्रमाणपत्र.
ओके, महाराष्ट्राचा. आणि अंशकालीनचं असेल तर दाखला प्रमाणपत्र आणि एम-एस-सी-आय-टीचं प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, यापैकी आपल्याला जे डॉक्युमेंट लागत असेल ते घेऊन जायचे सोबत. इतर सूचना वगैरे देण्यात आलेल्या आहे. 15 वर्ष आपण महाराष्ट्रात राहिलेलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला डोनेशन भेटत असतात. ओके. तिथं देण्यात आलेल्या आहे ह्या सूचना वगैरे वाचून घ्या नीट व्यवस्थितपणे. तर खाली जाऊया आपण आता नॉर्मलायझेशन मेथड याच्यामध्ये आहे. ओके. हे लक्षात ठेवा तुम्ही. आता कर्तव्य जबाबदाऱ्या दिलेल्या आहे, विशेष सूचना वगैरे दिलेल्या आहे महानगरपालिकेच्या, तुम्ही वाचू शकता. याची नोटिफिकेशन आलेली आहे 13/12/2025 ला. तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरीही तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. ओके. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. 5 जानेवारी 2026 ते 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत अप्लाय करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, आयडी, Facebook आयडी आणि अप्लाय करण्याची लिंक पण. ओके. तर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक